या गंभीर घटनेवर चर्चा होण्यापेक्षा ते 57-97 नोटीस दिली, आपण फेटाळली. माननीय आमचे नानाभाऊंनी नियमाचा आधार घेऊन त्यांनी सांगितलं, तरी पण आपण त्याला पुढे नेतोय. त्या विभागाचे एकच मिनिट, त्या विभागाचे सन्माननीय आमदार त्या मतदारसंघाचे प्रतिनिधी, त्यांनाही आपण बोलू दिलं नाही. 9 लोकांचा जीव गेला, 4000 कामगार उद्ध्वस्त झाले. यापेक्षा आपण या राज्यामध्ये जेवढी घटना घडू नये तर सरकार तर आम्ही सभात्याग करतो. अध्यक्ष महोदय, आपण सभात्याग करू नका, आपण खाली बसा. प्रश्न उत्तराच्या तासाच्या आधी 57 अन्वये तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला परवानगी दिली, तुम्ही नाना पटोलेंना परवानगी दिली, तुम्ही सन्माननीय सदस्य अनिल देशमुखांना परवानगी दिली. तेव्हा तुम्ही सांगितलेलं होतं की स्थगनच्या वेळेस मग देणार नाही, तुम्हाला आत्ता बोलायचं असेल ते बोला. त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं, ते बोलले. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला आदेश दिले की बाबा ही घटना गंभीरच आहे. अध्यक्ष महोदय, काल मुख्यमंत्री पण तिथं व्हिजिट केली, मी केली, देवेंद्रजींनी केली, सुधीर मुनगंटीवारजींनी केली, विरोधी पक्ष नेत्यांनी पण केली, तिथले स्थानिक आमदार म्हणून अनिल रावांनी पण केली. अतिशय गंभीर घटना, आम्ही फार बारकाईनं त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि आज तुम्ही सांगितलं की सभागृह संपायच्या आत निवेदन त्याच्याबद्दलची माहिती द्या, तेही आम्ही मान्य केलं. तरी देखील अध्यक्ष महोदय, पुन्हा स्थगनच्या निमित्तानं तीच चर्चा काढायची, पुन्हा तेच बोलायचं आणि शिवाय पुन्हा वॉकआउट करून जायचं, हे बरोबर नाही. अध्यक्ष महोदय, तुम्ही त्यांना संधी दिलेली होती, सगळी चर्चा झाली होती, त्यांनी ती मान्य केलेली होती. अशा पद्धतीनं वागणं अध्यक्ष महोदय बरोबर नाही. राजन साळवेजी बोला.